वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे प्रकरणाप्रमाणेच घटना घडली आहे। पती हर्षल शांताराम सूर्यवंशी, सासरे शांताराम उत्तम सूर्यवंशी आणि सासू मृत मुलीसह राहत होते। 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2च्या सुमारास पती हर्षल सूर्यवंशीने पीडितेला गळफास देऊन मारल्याची घटना घडल्याचे माहेरच्या लोकांना समजले। वाकड पोलीस ठाणे येथे दैनिक राज्य लोकतंत्रने त्या कुटुंबासोबत संवाद साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला। जोपर्यंत आमच्या मुलीचा खून केलेल्या गुन्हेगारांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं कुटुंबाने सांगितलं। नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण पिंपरी चिंचवड वाकड पोलीस स्टेशन मध्ये आहोत। या ठिकाणी वैष्णवी हगवणे या प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या मुलीला गळफास देऊन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे ती मुलगी मृत झालेली आहे। तिचे आई वडील भाऊ या ठिकाणी आहेत, आपण तेच जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय नेमकं कारण काय? तुमच्या मुलीचं नाव सांगा, कशामुळे तिला मारलं सांगा थोडस। तिला 3 वर्षापासून लग्न झालं कधीपासून त्रासच होता तिला त्या नवऱ्याचा। काय नाव तिचं? त्यांना 3 वर्षापासून खूप त्रास होता। ते म्हणजे ते मेंटली पण त्यांना एवढं त्रास द्यायचे तर ते आम्हाला कॉल करून करून सांगायचे की मला असा त्रास होतोय तसा त्रास होतोय। ते एवढा फोर्स करायचे की मला तुला जॉबच पाहिजे, तुला हेच पाहिजे। आणि आमच्याकडनं असं सुद्धा सांगायचे ते की तुम्ही घर संसाराचे सगळे भांडे द्या, आम्हाला फर्निचर करून द्या। त्यांचा जो पहिला जो धोंडा असतो ना, त्या धोंड्याच्या दिवशी ते घरी आले नाही दादा। त्यांची मागणी काय होती, मला पहिल्या धोंड्याला अंगठी करून द्या सोन्याची। आमच्याजवळ पैसे न होते दादा। पैसे न असताना माझ्या आईचे टोंगल मोडून आम्ही अंगठी केली आणि त्यांना घरी धोंड्यासाठी बोलवलं आणि ते धोंड्यासाठी बोलून त्यांचा सर्व सत्कार केला आणि तसं त्यांना घरी पाठवलं, फक्त एक कारणाने, आमच्या मुलीला त्रास होऊ नये म्हणून। काय नाव मुलीचं नाव? मुलीचं नाव दिव्या भाऊसाहेब शांताराम। दिव्या हर्षल सूर्यवंशी। आणि तिच्या नवऱ्याचं नाव काय आहे? त्यांचं हर्षल शांताराम। काय नेमकं त्रास का द्यायचा तो? काय मेंटली होता का तो? नाही दादा, म्हणजे त्यांचा त्रास हाच होता, जसं लग्नाला बघायला आले होते ना ते, त्यांचा एक क्वेश्चन होता की तू जॉब करशील का। आता साहजिक मुलगी हे ती तर सांगेल की मी एज्युकेशन केलेलं आहे, तर मी एज्युकेशन केलेलं आहे तर ती सांगेल ना की मी माझ्या इच्छेने मी जॉब करेल। पण त्यांचं मेंटली एवढा फोर्स होता, म्हणजे त्यांचा हात नाही त्याच्यात की मी तुला लावून देईल असा हात नाही, फक्त मेंटली एवढा फोर्स, तू जॉबच कर आणि तुला करावंच लागेल तेव्हाच मी घरात सर्व, म्हणजे दादा त्यांचं जे पार्लर वगैरे दवाखाना वगैरे सर्व ठिकाणी ते फक्त एकटे जायचे। नवरा म्हणून येणे कोणतंच कर्तव्य पार पाडलेलं नाहीये दादा, की नवरा आहे। ही घटना कधी झाली आणि कुठे झाली? ही 18 तारखेला दुपारी 2 वाजता झालेली दादा। कुठे झाली? मारलं गेलं दादा 2 वाजता, त्यांच्या हाताने मारलं गेलं। तुम्हाला कसं कळालं नेमकं की बाबा आत्महत्या केली? मला फोन आला 1 वाजता मला फोन आला। तुम्ही कोण? मी भाऊ, तिचा लहान भाऊ आहे मी। मला तिचा फोन आला 1 वाजता, तर ती बोलली की आमची अशी भांडण झाली म्हणे, तर मी घरी येते म्हणे। तर तिने बॅग वगैरे स्विच ऑफ आला। तर त्याच्यानंतर आम्ही भरपूर त्यांच्याशी तिच्या मिस्टरांशी बी कॉन्टॅक्ट केले, पण त्यांनी एकाने पण कॉल घेतला नाही। आणि ते दादा त्यांचं जर चुकलं नसतं, जर मुलीने स्वतःने आत्महत्या केली असती तर हे सर्व तिथं हजर राहिले असते ना। हे सर्व तिथं यांनी फक्त डेड बॉडी तिथं फेकून दिली आणि हे सर्वच्या सर्व हरामखोर फरार होऊन गेले। हे हरामखोर त्या डेड बॉडी जवळ थांबले सुद्धा नाही। स्थानिक राहणार कुठले आहेत ते? स्थानिक राहणार ते धुळ्याला राहतात ते, पण ते तुमचं काय म्हणणं काय? आई म्हणून तुम्हाला काय, आता तुमच्यावरती खूप दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, तुम्ही काळजाचा तुकडा त्या मुलाला दिला होता पण त्यांनी हा असा घात केलेला आहे। काय सांगाल तुम्ही? पोलिसांना काय सांगाल? पोलिसांना सांगा, माझ्या मुलगीचं जसं हत्या झालंय तसं त्याचा हत्या व्हायलाच पाहिजे। त्या हरामखोराचा त्याला शिक्षा झालीच पाहिजे, जन्मठेप व्हायला पाहिजे, त्यांना सर्वांना व्हायला पाहिजे, त्यांच्या सर्व परिवाराला व्हायला पाहिजे। हे महाराष्ट्र काय बोलतो लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना, इथं कोणती
कोणती लाडकी बहीण सुरक्षित आहे हे सांगा. इथं कोणतीच लाडकी बहीण सुरक्षित नाहीये, अत्याचार होत आहेत. आणि जर लाडकी बहीण सुरक्षित आहे तर मग हे असं घडतं का बा? हे नराधम असे करता काय आहेत? यांनी हे असं कसं काय चालू आहे? माझं एकच म्हणणं आहे, जे यांना शिक्षा झालीच पाहिजे. आमची जी मुलगी गेलेली आहे, आमचा जो काळजाचा तुकडा गेलेला आहे, त्या नराधमाला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि त्याला जन्मठेप द्यायलाच पाहिजे. आता बॉडी कुठे आहे नेमकं? आता YCM ला आहे, YCM हॉस्पिटल. आता तुम्ही पोलिसांना भेटलात, अधिकाऱ्यांना भेटलात, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? ते एक माझा फ्रेंड होता, तर त्याने बॉडी म्हणजे तिचा जो धीर आहे, मोठा धीर सॉरी जेट, तो जेटने तिची बॉडी आणली. एकटा होता तो, आणि त्याने तशीच बॉडी तिथं फेकून तो चालला गेला तर तो तिच्या गड्यामधलं सोनं वगैरे सगळं फोडत होता. तर माझा एक मित्राने तिथं त्याला अडवलं आणि ते सोनं कलेक्ट केलं. ते पण सोनं ओढून घेऊन जात होता. दादा ते म्हणजे तू खूप लालची होते. त्यांना जोपर्यंत ते आमच्याकडनं भेटत होतं ना तोपर्यंत ते मुलीला खुश ठेवायचे. पण जेव्हा जेव्हा त्यांच्या म्हणण्यानुसार जर व्हायचं नाही ना तर ते मुलीला आहे ना असं मेंटली पूर्ण टॉर्चरच करायची. आणि त्याच्यात सासूजी आहे ना, सासूजी मेन खिलाडी आहे ना, ती दोघांमध्ये एवढ्या भांडणी लावायची. तर त्यांचं दोघांचं हे 3 वर्ष होण्यात आले पण त्यांचं आजपर्यंत एवढं जमलंच नाही दादा. त्यांचं नवरा बायको सारखं रिलेशन जमलंच नाही. आणि प्रत्येक वेळेस तिला सांगत होते, मला हाताचं कड पाहिजे, सोन्याचं अंगठी पाहिजे, चेन पाहिजे, पैसे पाहिजे, असं प्रत्येक वेळेस ती घरी जर आली ना तर प्रत्येक वेळेस मागणं राहायचं त्यांचं. आता तुम्ही इथं वाकड पोलीस स्टेशनला आल्यानंतर अधिकारी जे आहेत त्यांना तुम्ही भेटलात, त्यांनी तुम्हाला काय आश्वासन केलं? आम्हाला कोणतेच अधिकारी भेटले नाही. आता PI भेटले ना तुम्हाला माळी साहेब, त्यांनी काय सांगितलं? त्यांनी आता पोस्टमॉर्टम करायला लावले, त्यानंतर ते FIR नोंदणार आहे. मग पुढे काय तुमची पुढची काय? दादा माझं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत FIR होत नाही तोपर्यंत पोस्टमॉर्टम करायलाच नाही पाहिजे. पहिले FIR नोंदा आणि मगच पोस्टमॉर्टम करा. नाहीतर हे काय करतील, पोस्टमॉर्टम होऊन जाईल, तुमची बॉडी तुम्ही घरी घेऊन जा, FIR सर्व क्लोज होऊन जाईल. म्हणून पहिले FIR म्हटले काय म्हटले? इथं दवाखान्यात जर टाकून गेले ना ते आणि तिथं रिपोर्ट लिहिला ना त्यांनी रिपोर्ट काय लिहिला की ते मुलीचे वडील टाकून गेले. तुम्ही मग अशी पोलीस स्टेशनला गेला होता, त्या ठिकाणी पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? पोलिसांनी आम्हाला हेच सांगितलं की हे असं नाव दिलेलं आहे, म्हणजे वडिलांचं नाव लिहिलं होतं. स्वतः जो नवरा आहे त्याचं नाव लिहिलंच नव्हतं तिथं. वडिलांचं नाव टाकून चालला गेला तो आणि डेड बॉडी इथं टाकून चालला गेला तो. तुम्हाला कधी सांगितलं होतं तिनं त्रास तिला होतोय? हो सांगितलं होता, मला होतोय त्रास. मी सांगायची हो आज चालू राहत, एवढं तेवढं बाई, एवढं तेवढं चालू राहतं, समजून घ्यायचं आपण बी, ते पण समजून घेतील तुला, लहान आहे अजून, ते पण समजून घेतील असं सांगायची मी तिला. मेंटली पण त्यांनी टॉर्चर केलेलं आहे आणि फिजिकली बी टॉर्चर त्यांनी केलेलं आहे. आपण पाहू शकता हे कुटुंब कशा प्रकारे हळहळीने व्यक्त होत आहे. ज्या मुलीवरती वेळ आलेली आहे या ठिकाणी YCM सांगायचा प्रयत्न पण केला होता, पण त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून दिला. तिला काल माझ्या पोरीला फोन केला होता आणि मला तुला काहीतरी सांगायचंय म्हणे. ही आई आहे. कट करून दिला होता या ठिकाणी त्या मुलीच्या भावाची पत्नी या ठिकाणी आहे. हे कशा प्रकारे व्यक्त होत आहेत. आमच्या दिदीला न्याय पाहिजे, आमच्या दिदीला न्याय भेटायलाच पाहिजे. हे महाराष्ट्र करते ना लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण, तर लाडकी बहीण कुठे सुरक्षित आहे महाराष्ट्रात? पाहू शकता आपण या बहिणी या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रशासनाला सांगत आहेत की लाडकी बहीण सुरक्षित नाही. बरं, आता पुढं तुम्ही खूप मदत करा, हे आमचं तुम्हाला अग्राह्य सांगणं आहे. नाही, मीडिया तुमच्या सोबत आहे. मीडियाने प्लीज तुमचा खूप फोर्स करा, आमच्या मागे राहा प्लीज. मीडिया जर आमच्या मागे राहील तर आम्ही हा सर्व पाऊल उचलू शकू, आम्ही हे सर्व करू शकू. जर मीडियाने आम्हाला सपोर्ट केला नाही तर आम्ही काही करू शकत नाही. फक्त तुम्ही आम्हाला साथ द्या. आम्ही जसं आमची एक गेलेली आहे, एक आमची लाडाची कोणाची मुलगी गेलेली आहे, तिला न्याय भेटायलाच पाहिजे. पाहू शकता कशा पद्धतीनं या YCM हॉस्पिटलमध्ये बॉडी पोस्टमॉर्टमसाठी या ठिकाणी आणलेली आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की आपण पोस्टमॉर्टम करून घ्या, आपण त्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल करू असं त्यांनी यांना आश्वासित केलेलं आहे. ह्याच आश्वासित शब्दाला धरून हे कुटुंब या ठिकाणी YCM हॉस्पिटल या ठिकाणी आलेलं आहे. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्यांचे काय पुढची दिशा काय आहे, कशा पद्धतीनं ते पुढं चालणार आहेत.
त्यांची असे एक इच्छा आहे की मीडियाने सुद्धा त्यांना प्रतिसाद द्यावा आणि मीडियाने हेच प्रकरण उचलून धरावं अशी त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे.